हॅलो गाईज, सरिता खैरनार किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी छोले मसाला। कसा बनवायचा चला तर पाहूया। सर्वात आधी मी छोले शिजवून घेतलेले आहेत। त्यासोबत आलं, लसूण, टोमॅटो, कांदे, खडे मसाले घेतलेले आहेत। हे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। बारीक पेस्ट करून झालेली आहे बघा, या पद्धतीची। पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे। हे काही सुके मसाले घेतलेले आहे। काश्मीरी मिरची, धने पावडर, मीठ, हळद। साईडला तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेजपत्ता, जिरं टाकलेलं आहे। आता वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर फ्राय करायचं आहे। त्यासोबत हे सुके मसाले पण टाकलेले आहे। बघा, तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे। कमी गॅसवर झाकण ठेवून हे बघा। त्यासोबत आता मी चिकन मसाला टाकलेला आहे। चिकन मसाला टाकल्यामुळे खूपच टेस्टी बनते ही भाजी। तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता। हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे। आता मी गरम पाणी टाकून परत झाकण ठेवलेलं आहे। हे बघा, आता बॉईल केलेले छोले त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहेत। बघा किती छान मस्त झालेला आहे आपला छोले मसाला। परत एकदा झाकण ठेवून एक उकळ काढून घ्यायची आहे। हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे भाजीला। खायला तर खूपच टेस्टी लागते। आता गॅस बंद करायचा आहे। आता लगेचच साईडला मी तेल गरम करून घेतलेलं आहे। पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत। छोले पुरी खायला खूपच टेस्टी लागते आणि माझ्या मुलांना तर खूपच आवडते छोले पुरी। बघा, गरमागरम छोले पुरी तयार आहे। आजची माझी रेसिपी आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।